श्री स्वामी समर्थ। उद्या आहे 28 मार्च 2024 वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी। संकष्ट चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांचा जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते। या दिवशी आपण गणपती बाप्पांची आराधना आणि विधीनुसार पूजा केल्यास या व्यक्तींच्या जीवनातील सर्व बाधा व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे। तसेच या दिवशी उपवास केल्याने संतान प्राप्ती सुद्धा होते, चांगली नोकरी व्यवसायामध्ये मोठे यश मिळते। तसेच या दिवशी गणपती तत्व हे 1000 पटीने पृथ्वी तलावर जागृत असते। त्यासाठी या दिवशी काही उपाय व सेवा सुद्धा केल्या जातात। गणपती बाप्पांची कृपादृष्टी आशीर्वाद तुम्हाला लाभावेत यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी एक उपाय करायचा आहे। उपाय आपल्याला या आलेल्या संकष्टीच्या दिवशीच करायचा आहे। या दिवशी आपल्याला एक झाडाचं पान घरामध्ये आणायचं आहे आणि या पानाचा एक उपाय तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये असलेले दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि कठीणातील कठीण इच्छापूर्ती सुद्धा होईल असा हा उपाय आहे। तर हा उपाय आपल्याला कसा करायचा, कुठे करायचा आणि नंतर त्या पानाचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। जर तुमची खूप दिवसापासूनची इच्छा असेल किंवा ती पूर्ण होत नसेल, म्हणजे तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाहीये, अशा वेळेस विशिष्ट तिथीवरती आपण काही उपाय केले तर त्याचे तुम्हाला शुभ परिणाम हे जाणवतात व शीघ्र फळ देखील मिळत असतं। नोकरी प्राप्तीसाठी असू देत किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असू देत किंवा तुमचं घराचं स्वप्न खूप दिवसापासून आहे आणि घर होण्याची इच्छा आहे तर ती देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। त्यासोबतच घरामध्ये जर खूप आर्थिक समस्या असतील, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, पैशाची सतत चणचण भाजत असेल, त्यामुळे तुमच्यावरती कर्ज हे वाढत चाललेलं असेल, कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय करून पाहू शकता। या उपायामुळे देवी लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे, साथ मिळणार आहे, तुमच्यावरती कृपा होणार आहे। त्याचबरोबर घरावर वारंवार संकट येत असेल, वेगवेगळे आपल्या घरावर विघ्ने येत असतील तर ते सुद्धा दूर व्हावे म्हणून सुद्धा तुम्ही हा उपाय करून पाहू शकतात। कारण की गणपती बाप्पा हे जसे विद्येचे दैवत आहे तसेच त्यासोबत ते विघ्नहर्ता देखील आहेत। त्यामुळे तुमच्यावर येणारी सर्व जी काही विघ्न आहेत ते गणपती बाप्पा दूर करतात। त्यामुळे कोणतीही सेवा किंवा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि तुमची इच्छापूर्ती होते। आपल्या पृथ्वी तलावर अशी बरीचशी झाडे आहेत, त्यामध्ये दैवी शक्ती असते, तर अशा झाडे तुमच्या घराच्या आसपास किंवा आपल्या घरात असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। या झाडामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि ही झाडं जी आहेत तर अशातलंच एक झाड म्हणजे जास्वंदीचं झाड, जे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। या झाडाची पाने फुले देखील गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत। गणपती बाप्पांना या जास्वंदीच्या झाडाचं फूल अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही। तर हे जास्वंदीचं झाड हे त्याचं फूल पान हे अतिशय गणपती बाप्पांना प्रिय आहे। तर जास्वंदीचं झाडाचं पान आपल्याला घरी आणायचं आहे। तर बघा, शेजारच्या झाडाचं असेल किंवा तुमच्या झाडाचं असेल, कोणत्याही झाडाचं तुम्हाला जास्वंदीच्या झाडाचं पान आणायचं आहे। परंतु जास्वंदीमध्ये बरेच प्रकार येतात, पण तुम्हाला लाल रंगाच्या जास्वंदाच्या झाडाचं पान आणायचं आहे। पांढरा किंवा गुलाबी रंगाच्या जास्वंदाचं पान तुम्हाला चालणार नाही, कारण की गणपती बाप्पांना लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण केलं जातं। त्यासाठी आपल्याला उपाय करण्यासाठी लाल रंगाचंच झाडाचं फुलाचं जे झाड असतं त्याचं पान आपल्याला पाहिजे। तर लाल रंगाच्या जास्वंदाचा पान आपण घरी घेऊन यायचं आहे, त्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर जास्वंदाच्या पानावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे, त्यामुळे ते पान हे किडलेलं फाटलेलं नसावं याचा आपल्याला दक्षता घ्यायची आहे। आणल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थी असल्याने सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। गणपती
बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। उद्याच्या दिवशी बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। तुम्ही मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता, त्यानंतर आरती देखील करायची आहे। आपल्याला हा उपाय करायचा आहे तेव्हा तुम्ही तो देवघरासमोर बसून म्हणजे गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी एक आसन घ्यायचं आहे, उभा राहून आपण हा उपाय करायचा नाही। तर आसन घ्यायचं, थोडंसं कुंकू घ्यायचं आणि आपण त्या कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून ते ओलं करून घ्यायचं आहे, त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे। एका जास्वंदीच्या पानाच्या देठाने आपल्याला ते ओलं कुंकू त्या कुंकवामध्ये देठ बुडवून त्या दुसऱ्या पानावरती आपल्याला जी आपली इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला लिहायची आहे। मग तुमचं इच्छा कोणतीही असो, घर होण्यासाठी किंवा तुमची कोणतीही कठीण इच्छा असो, ती तुम्ही तुमच्या एका शब्दामध्ये सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा पैशाची प्राप्ती व्हावी किंवा तुमची कर्जमुक्ती व्हावी अशी कोणतीही इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे। आणि लिहून झाल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। तर हे पानाचं जे देठ आहे ते गणपती बाप्पांकडे असावे अशा प्रकारे तुम्हाला ते पान हे तांदळावरती ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दुर्वाची जुडी घ्यायची आहे। तर दुर्वाची जुडी घेत असताना 3 दलाची एक दुर्वा घेऊन अशा 21 दुर्वा घ्यायची आणि त्याची एक आपल्याला जुडी तयार करायची आहे। तर ही जुडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे। त्यानंतर आपल्याला या दुर्वावरती एक सेवा करायची आहे। तर ती सेवा कोणती, तर 3 वेळा आपल्याला अथर्वशीर्षाचा पाठ करायचा आहे। 3 वेळा अथर्वशीर्ष पठण करत असताना 3 वेळा अथर्वशीर्ष पठण करायचं आणि शेवटच्या वेळी फलश्रुतीसह अथर्वशीर्ष पठण करायचं। अशा प्रकारे 3 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही एक वेळा गणपती स्तोत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर ह्या अभिमंत्रित झालेल्या ज्या दुर्वा आहे त्या दुर्वा आपण घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण जे पान घेतलेलं होतं, ज्यावरती आपण आपली इच्छा लिहिली होती, त्यावरती आपल्याला ही दुर्वाची जुडी ठेवायची आहे आणि ते पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे। तर त्याचा देठ, दुर्वाच्या जुडीचा देठ देखील गणपती बाप्पांकडे असावा अशा प्रकारे आपल्याला ती ठेवायची आहे। तर किती वेळ ठेवायची, तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे पान किंवा दुर्वाची जुडी तुम्हाला तिथेच ठेवायची आहे। आणि 4 नंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तर हे पान घ्यायचे आहे, दुर्वाची जुडी घेतलेली आहे, त्यामध्ये ज्या खाली अक्षदा ठेवलेल्या होत्या त्यातील 7 अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ते त्या पानावरती ठेवायचे। त्या पानाला आपल्याला पांढऱ्या रंगाच्या धाग्याने त्या दुर्वासहित त्या सर्व तांदळासहित बांधून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे पान, त्या दुर्वा आणि 7 तांदूळ आपण जे बांधून घेतले तर ते सर्व घेऊन आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हे पान घेऊन जायचं आहे। तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर हे जे पान आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळी लावायचं आहे, त्यानंतर तुमच्या कपाळी लावायचं आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे। हा उपाय तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। तर करून बघा, त्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होती अशी मान्यता आहे।